एस.टी. महामंडळाचा मोठा निर्णय. एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता शिवनेरी सुंदरी. मुंबईच्या धर्तीवर आता एस.टीच्या ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एस.टी. महामंडळाच्या 304वी बैठक पार पडली आहे. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे. पुणे महामार्गावर धावणाऱ्या एस.टीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणत्याही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता शिवनेरी सुंदरी नेमली जाणार आहे. एस.टी. महामंडळाच्या बैठकीत इतर काही योजनांनाही मान्यता देण्यात आली. कोणकोणत्या योजना आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. आनंद आरोग्य केंद्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ 343 बस स्थानकावर आनंद आरोग्य केंद्र नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकावरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकावरील 400 ते 500 चौरस सेंटीमीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब आणि औषधे दुकान सुरू करून सेवा द्यायची आहे. मूल आणि धारणी इथे नवे आगार निर्माण होणार. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशामध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे. प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा. एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्रीसाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारून 10 बाय 10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेसची खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच 100 डिझेल बसेसची प्रायोगिक तत्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.